वाशिम जिल्ह्यामध्ये जी काही शेती आहे, ही शेती पूर्णतः अतिमुसळधार आणि जो ढगफुटी सदृश्य पाऊस पडत आहे, त्यामुळे पूर्णतः नष्ट झाली आहे, शेती उद्ध्वस्त झाली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण खरीपाचं जे क्षेत्र आहे, ते जवळपास 4 लाख हेक्टर आहे. मी ज्या शेतात उभा आहे, आसोला परिसरात वाशिम तालुक्यातील, या शेतामध्ये पहा अक्षरशः माझ्या गुडघ्यापेक्षा अधिक हे पाणी आहे आणि या शेतामध्ये या शेतकऱ्याने सोयाबीन आणि तूर पेरली होती. मात्र या शेतामधील जे काही तूर आणि सोयाबीन आहे ते पूर्णतः नष्ट झाली आहे. असेच जे काही क्षेत्र आहे ते वाशिम जिल्ह्यातील 6ही तालुक्यामध्ये आहे. याच वाशिम जिल्ह्यातील 6 तालुक्यामध्ये या ढगफुटी सदृश्य आणि अतिमुसळधार पावसामुळे शेती पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे किंवा शेतातील जे काही खरीपाचं पीक आहे, सोयाबीन, तूर, कपाशी तसेच हळदीचं पीक देखील पूर्णतः खराब झालेलं आहे. या खरीपाच्या हंगामावरच वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्याचा उदरनिर्वाह चालतो, कारण जवळपास 75% क्षेत्रावर खरीपाचं सोयाबीन पेरले जाते. मात्र या सोयाबीनमधून शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागणार नाही आणि जो काही सततचा पाऊस पडतो आणि निसर्गाने जो कोप केला आहे, त्या कोपामधून जर या शेतकऱ्याला सावरायचं असेल तर राज्य सरकारने या शेतकऱ्याला एक मोठं आर्थिक पॅकेज देण्याची गरज आहे. कारण वाशिम जिल्ह्यामध्ये बहुतांशी जो शेतकऱ्याचा उदरनिर्वाह चालतो तो या शेतीच्या भरोश्यावरच, आणि यावर्षी हा खरीपाचा हंगामच हातचा गेल्यामुळे शेतकऱ्यांनी पुढे आपला कसा उदरनिर्वाह करावा असा प्रश्न त्यांना सतावतोय. माझ्या समेत या भागातील शेतकरी आहे, आपण त्यांना विचारू. मला सांगा दादा, प्रचंड नुकसान आहे शेतात तर काहीच नाही, कारण गुडघा पाणी, पाऊस खूप झालेला आहे, ढगफुटी सदृश्य पाऊस आहे, त्याच्यामुळं खूप खरीप पिकाचं नुकसान आहे. सोयाबीन 100% गेली आहे आणि हळद पीक पूर्ण गेलं, तूर पूर्ण गेली, खरीप पिकाचं काहीच राहिलेलं नाही आणि शेतामध्ये सतत पूर चालल्यामुळे 4 ते 5 फूट पाणी आहे. आणि आमची एकच मागणी की ओला दुष्काळ जाहीर करा. मला सांगा दादा, प्रचंड पाऊस आहे आणि सततचा पाऊस आहे, या शेतामध्ये खूप पाणी आहे, असं ज्या भागातील सगळ्या शेतीमध्ये असंच पाणी आहे. सर, आमचे 100% नुकसान झालेलं आहे आणि जे काय सोयाबीन ते सोयाबीनचं झाड आहे म्हणून हे शेतातनी ओळखूच येईना, कारण की फक्त काळ्या झालेल्या काड्या राहिलेल्या आहेत. त्याच्यासोबत तूर, हळद, जे काय समजा आपण अवलंबून या पिकावर, सोयाबीनवर, की बुवा हे पीक आल्याच्या नंतर आपण हिवाळी पीक घेऊ शकतो, तर हे हिवाळी तर जाऊ द्या, पण जे समोर येणारे हळद आहे, ती हळद अक्षरशः हळद ही खराब झालेली या पाण्यामुळे. त्याच्यासाठी आम्ही एवढंच हे करतो की राज्य सरकारनं आम्हाला आर्थिक मदत द्या आणि काहीतरी व्यवस्थित पॅकेज तरी चांगलं द्या. माझ्या समेत आणखी एक शेतकरी आहे, त्यांचंही या पावसामुळे प्रचंड नुकसान झालं. मला सांगा दादा. सतत पाऊस चालू असल्यामुळे शेतकऱ्याचे सोयाबीन काहीच राहिलेले नाही. हळद, तूर असे कोणतंच पीक असं दिसत नाहीये. पाणी एवढं आहे की 3-4 फूट पाणी झालेलं आहे. सोयाबीनचं एक झाड सुद्धा राहिलं नाही. शेतकऱ्याचा जे पूर्ण खर्च आहे एका वर्षाचा, ते पूर्ण याच्यामध्येच येते. तर शेतकऱ्यांची एकच मागणी आहे, हे ओला दुष्काळ जाहीर करा. खरंच शेतीचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. यासाठी राज्य सरकारनं सरसकट वाशिम जिल्हा हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा, अशी मागणी वाशिम जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी केली आहे. ज्यामुळे या शेतकऱ्यांना जो काही आपला उदरनिर्वाह पुरता तो चालवता येऊ शकेल. किशोर गोमाशे, न्यूज लोकमत, आसोला, वाशिम.